माझं नाव अच्युतराव बाळकृष्ण घोरपडे, मुक्काम पोस्ट नांदगाव, तालुका सातारा, जिल्हा सातारा. सध्या सातारा मुक्काम. आमच्या सातारा नांदगाव विकास सेवा सोसायटीनं आमच्या आईच्या नावावर सन 1915 साली कर्ज प्रकरण केलं. ते कर्ज प्रकरण गट नंबर 437 मध्ये केलेलं आहे. आमच्या वडिलांचा मृत्यू 93 साली झाला आणि एकुमा म्हणून आईचं नाव लागलेलं होतं. त्यामुळं ते संपूर्ण जबाबदारी किंवा क्षेत्र त्यांच्या नावावर सोसायटीने कर्ज प्रकरण केलं. परंतु प्रत्यक्षात कर्ज प्रकरण तिथं केलं पण बोगस कागदपत्रांनीच केलं. हे संपूर्ण कागदपत्र माझ्याकडे आता आहे, मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकतो. त्यामध्ये 437 क्षेत्र हे नदीच्या पात्राला लागून आहे. परंतु ह्यांनी नकाशा जो कर्ज प्रकरणाला जोडलेला आहे तिथून 2 किलोमीटर अंतरावरून माळावरून पाणी आणलं असं दाखवलेलं आहे. आणि त्याच्यावर मदन बाळकृष्ण घोरपडे यांनी संमती दिलेली आहे, इतर कुठल्याही सभासदांची संमती घेतलेली नाही. तर नंतर जेवढे कागद त्यांनी दाखवलेले आहेत आम्ही संमती दिलेली 6 मेंबरने, परंतु आमचं नाव आहे परंतु त्याच्या पुढच्या सह्या आमच्या दिलेल्या नाहीत. तर हे प्रकरण नाही. आमच्या आईचे सर्व अंगठे हे सचिव हनुमंत शिवाजी देशमुख यांनी बांधलेले आहेत. ठीक आहे, बांधले ठीक आहे, पण जे आमचे बोगस आहेत तिथं आमच्या आईचा जो अंगठा आहे तो सुद्धा अंगठा सचिवालाच बांधलेला आहे. 100% मला खात्री आहे हे अंगठे सगळे बोगस आहेत आणि हे प्रकरण बोगस केलेलं आहे. यामध्ये 15 सालापासून 23 सालापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस नाही, माहिती नाही, कळवलेलं नाही. आणि आमची ज्यावेळेस आमच्या आई वारल्यानंतर वारसा हक्कानं आमची त्याच्यावर नावं लागली त्यावेळेस आम्हाला ही नोटीस पाठवलं की असं तुमच्या आईने कर्ज भरलेलं आहे, घेतलेलं आहे आणि हे कर्जाचे पैसे तुम्ही भरणं बंधनकारक आहे, तर तुम्ही हे पैसे भरा म्हणून. मग आम्ही त्या संदर्भात त्यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली. आमचं कर्ज प्रकरणानंतर कागदपत्र दाखवा, तर त्यांनी कागदपत्र द्यायला टाळाटाळ केली म्हणून लेखी पत्र दिले. लेखी टाळाटाळ केली. आरपीडीनं पत्र दिलं तरी पत्र दिलं नाही. मग बँकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं, बँकेला आरपीडी पत्र पाठवलं, तेव्हा त्या बँकेच्या मॅनेजरने सांगितलं की ते जर सभासद असतील तर त्यांना कागद देणं बंधनकारक आहे, तर ती कागद द्यावीत. मी ज्यावेळेस सोसायटीमध्ये कागद द्यायला गेलो बँकेमध्ये त्यावेळेस विकास अधिकारी आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्यांना आपण कागद द्यायचे नाहीत. त्यामुळे तिथून एकही कागद आम्हाला दिलेला नाही. नोटीस आलेलं आहे पहिलं, परंतु सोसायटीनं 15 सालापासून 23 सालापर्यंत एकही हप्ता घेतलेला नाही, त्यांना मागणी केलेली नाही. परंतु त्या कर्ज खात्यावर 2016 आणि 2020ला व्याज भरलेलं आहे. आम्ही सोसायटीला विचारणा केली हे व्याज कोणी भरलं, जो व्याज भरतो तोच याला जबाबदार असतो, पण त्यांनी व्याज कोणी भरलं हे सुद्धा सांगा तयार नाहीत. आता आम्ही ठोस भूमिका अजून घेण्यासाठी ऑथोरायझेस आम्हाला कागदपत्र नाही, परंतु जे शेट केलेलं आहे हा शेट माझ्याकडे पूर्ण आहे बँकेचा. साधारण किती कर्ज काढलं? कर्ज काढलं होतं 3,06,000, कॅश क्रेडिट काढलं 34,000, टोटल झालं 3,40,000, त्याचं व्याज झालं 7 लाख. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार सोसायटी आहे, पूर्ण सोसायटी. मग त्यात तुमचे बॉडी असेल, सचिव असेल, विकास अधिकारी तर 100%, सचिव 100%. तुमची पुढची आता भूमिका काय? आमची पुढची भूमिका यामध्ये आपल्या आवाजानुसार जर हे आम्ही ज्यांना नोटीस पाठवलेलं आहे, तुमचे बोरगाव पोलीस स्टेशन, बँकेचे अधिकारी, नंतर तुमचे DDRचे सहाय्यक, जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, शेनी चौकशी केल्यानंतर, बोरगाव पोलीस चौकशी केल्यानंतर त्यात दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. जर त्यांनी केलं आणि संबंधितावर कारवाई केली, त्यांनी पैसे भरले तर आमचं काय म्हणणं नाही. आणि जर त्यांनी जरी काही केलं नाही तर नाविलाज आम्हाला यांच्या विरोधात दिवाणी अगर फौजदारी दावा दाखल करावा लागणार आणि तो आम्ही करणार.